रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट. मुंबई गोवा हायवेवरच्या सुकेळी खिंडीजवळ पाणीच पाणी. म्हसळामधील ढोरजे पूल पाण्याखाली, तर 6 तालुक्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरामध्ये सुद्धा पावसाची हजेरी. कळंबा तलाव भरला, तर कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले. चांदोली धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यामधल्या आमदारांना कानमंत्र. विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याची ग्वाही. मनसेसोबतच्या युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने. निवडणूक जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय. उद्धव ठाकरेंनी मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. तर राज ठाकरेंचा मात्र सावध पवित्रा. इगतपुरीमधील मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस. आगामी मनपा निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबद्दल राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज सर्वसाधारण सभा. नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार. शशिकांत शिंदे यांची निवड होणार असल्याची माहिती. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या आरोपींवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल. दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना आज अक्कलकोट कोर्टामध्ये हजर करणार. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू. कॅन्टीनमधील खराब अन्नावरून आमदार संजय गायकवाड यांनी केली होती मारहाण. एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्यावर कॅन्टीन सुरू. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प गटामधील घर आमदार खासदारांसाठी राखीव. कल्याणमधील घराची किंमत केवळ 9,55,000 रुपये. मीरा भाईंदर महानगरपालिकेची अव्वाच्या सव्वा उधळपट्टी. 70,000चे 500 कचऱ्याचे डबे. 9.5 लाखांचे 21 ऑटोमॅटिक डबे खरेदी करायला मंजुरी. उधळपट्टीवरती शहरात संताप. शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत. 6 ते 16 वर्ष वयोगटामधल्या मुलांचा थर्माकोलवरून प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या भीव धानोऱ्यामधलं भीषण वास्तव एबीपी माझावर.